या वर्षी चर्चेमध्ये आलेल्या गोलंदाजी क्रमातील एक नाव गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडीचं. बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना तर पंच शहानिशा करतायत. श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार. श्रीकांत निवडुंगे त्यांच्या साथीला वेद चव्हाण आणि अनिकेत वरेकर यांच्यावर आक्रमण केले. डावखुरे आताचे फलंदाज म्हणून चर्चेमध्ये असलेले एक नाव पाटण तालुका क्रिकेटमधील श्रीकांत निवडुंगे. विकेट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडूला फिरवलाय, डॉट बॉल. कमबॅक करत असताना अनिकेत वरेकर आणि खूप महत्त्वाचं आहे कारण एखाद्या चेंडूवर मोठा फटका येतो त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आणि अनिकेत वरेकर पुन्हा एकदा लॉंग रनअपने सज्ज होत आहेत. त्यांना माहीत आहे पॉवर प्लेचं षटक. शॉर्ट पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये एक वेगवान फटका, क्लास, टायमिंग, नजाकत. श्रीकांत निवडुंगे ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमा पार, मायदेवी चषक चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर या चौकाराच्या मदतीने 9 रन्स ऑन बोर्ड. आणि पॉवर प्लेच्या पंचमध्ये आक्रमण करत असताना श्रीकांत निवडुंगे 5 चेंडूंचा एक पंचम. पहिल्या फेरीतील सामने 20 चेंडूंचे. बेगेट केलाय श्रीकांत श्रीरंग निवडुंगे यांच्या बॅटमधून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, अफलातून, मायदेवी चषक षटकार. या खेळाडूचा हा दर्जा आहे. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर बॅटर इन पाटण तालुका क्रिकेट. पाटण तालुका क्रिकेटमधील सातत्याने डावखोऱ्या त्यांच्या खेळाडूमधील अग्रगण्य नाव श्रीकांत निवडुंगे. टीम कल्पतरू साळकेवाडीसाठी सातत्याने या प्रत्येक हंगामामध्ये धावा केल्यात त्यांनी आणि यावर्षी देखील या खेळाडूने गाजवली ही स्पर्धा. एखादा नवीन यंगस्टर खेळाडू जर त्यांची फलंदाजी पाहत असेल यूट्यूबवर तर खूप काही शिकण्यासारखं आहे कारण चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग करतात. ऑफस्टम्पचा चेंडू ऑफस्टम्पला मारला, बॅटरने लेग स्टम्पवरचा कॉन साईडला फेकून दिला. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढायला लागली आहे. एक धाव, स्लिपमध्ये मार्गस्थ होईल चेंडू. 1D. 4 चेंडू अखेर. पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा ज्या प्रकारे श्रीकांत निवडुंगे यांनी सुरुवात केली आहे ना, कुठेतरी टीम कल्पतरू साळकेवाडी या मॅचमध्ये फ्रंट फुटला राहू शकते. नेक्स्ट मॅच जय हनुमान साबळेवाडी न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. आपण सज्ज राहा दोन्ही कॅप्टन. प्रशांत बोत्रे, मिस्टर PTPL या खेळाडूच्या नावाची चर्चा यावर्षी झाली आहे खूप कारण पाटण तालुका प्रीमियर लीग 5वं पर्व याच मैदानामध्ये दिवस रात्र स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचा पाटण तालुक्याचा पहिला बायकर मॅन. परंतु समोर आहेत वेद चव्हाण एक यंगस्टर खेळाडू परंतु बॅटिंग चांगली करतात. चला थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो. पहिला चेंडू हुक केलाय फाईन लेगला. अगदी हा चेंडू रस्त्यावरून आणावा लागेल. वाकेश्वर देवाच्या मंदिराच्या दिशेने हा चेंडू खेळलाय आणि ज्या खेळाची ओळख आहे वेद चव्हाण आणि याच प्रकारचा खेळ करतात. मैदानाच्या चौपट दिशेला फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. परंतु या मैदानाची भौगोलिक रचना विचार केला ना RSA गोटिवलीचं मैदान तर मात्र तुम्हाला समोर खेळावं लागेल. प्रशांत बोत्रे एका डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. चांगला स्क्वेअर कट, डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल.
एका धावेवर समाधान मानावं लागेल. म्हणजे चेंडूच्या मेरिटप्रमाणे हे देखील वेद चव्हाण बॅटिंग करतात, कारण त्यांना माहीत आहे समोर श्रीकांत निवडुंगे एक मोठं नाव, आणि त्यासाठी त्यांना स्ट्राईक दिली आहे. आणि एक चांगली बाब, कारण ज्या वेळेला मॅच बॉल आलाय पंच, टाका चेंडू, आता कोणाची वाट बघताय. कधी कधी आश्चर्य वाटतं की खेळाडू चेंडू हातामध्ये घेतात आणि बघतात की कोण मला आवाज येते का, आता गुपचूप खिशात. मायादेवी चषक 2025 आपण पाहतोय. इट्स अ जोक्स अपार्ट, सगळे आपलेच खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू आपटलाय, पंचांकडे नजर असेल आणि या श्रीकांत निवडुंगे या पंचाकडे पाहत असताना येस बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू. येस बिमरसाठी रिव्ह्यू आहे, वाईटसाठी नाही आहे. 1 पर दी ओव्हरचा इशारा केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रशांत बोत्रे कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत आणि या गोष्टी रोखाव्या लागतील. सकाळपासून हर्षल देखील चेंडू आणून थकला, आता स्कोरिंगसाठी आलाय. कारण प्रत्येकाला वाटतं की अरे बाउंड्री लाईनवरती चेंडू आणण्यापेक्षा इथे या स्कोरिंग करा, मस्त की पंकजाची हवा आहे, जेवणाची उत्तम सोय. बेगीन केलाय, हाफ ट्रॅकर चेंडू, त्यावर प्रहार, कॅच ड्रॉप. हा खेळाडू क्रिकेट नाही व्हॉलीबॉल खेळतोय. चेंडू हाताला लागला आणि पास केला, 6 धावा षटकार. आणि प्रशांत बोत्रे यांना देखील काही क्षणाला विश्वास बसला नाहीये, कदाचित तो व्हॉलीबॉलचा प्लेअर असावा. अशा प्रकारच्या कॅचेस सोडणं महाग ठरू शकतं. वेलकम सिंगम. सिंगम आज खुश आहेत. आई वर्धादेवी मालदन टॉप 4 मध्ये दाखल झाले. मायादेवी चषकाचं आयोजन म्हणजे मायादेवी पावली. हलक्याताने टॅप केलाय, चांगलं क्रिकेट. बॅकवर्ड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. श्रीकांत निवडुंगे सेन्सिबल खेळाडू. थँक्यू सो मच टीम फ्रेंड्स ग्रुप मंदुरकोळे, वेल प्लेड. चांगला खेळ केला प्रणवने देखील, शेवटपर्यंत मॅच सोडली नव्हती. अभिनंदन. खूप सारी शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. महेश वरेकर आलेत तिसऱ्या पंचमसाठी, परंतु श्रीकांत निवडुंगे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत ही धावा 50 पार होऊ शकते, कारण प्रतिभावान खेळाडू आहेत श्रीकांत निवडुंगे. 26 रन्स ऑन बोर्ड. लेंथ बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑनला प्रयत्न पडतील कमी. श्रीकांत निवडुंगे यांना मिळेल 6 धावांची हमी. अफलातून खणखणीत मायादेवी चषक षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच चेंडू नव्हता, लेंथ चेंडू होता आणि काय पीक केला लवकर. कमीकडे टाकलाय, स्लॉक स्वीपचा फटका. मिड विकेटला प्रशांत बोत्रे. चेंडू बाहेरून आणावा लागेल. आमच्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय. सलगच्या 2 चेंडूवर कमालीचा टायमिंग. मायादेवी चषक षटकार. आणि आमचे प्रेक्षक नाहीत, ते आपले आयोजक आहेत विजयदादा. आणि विजयदादा कुठे कुठे जाईल एकटा चेंडू आणायला, आणि त्याला माहिती आहे कुठे बॅट्समन मारू शकतो, तिकडे जाऊन उभे राहतात ते. कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकी करतोय. कदाचित बॅटला लागला होता चेंडू, आणि अशा चुका तुम्हाला महाग पडू शकतात. टीमची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 2 to go. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाही आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग आहे, वर्तुळाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल आणि चेंडू सोडून दिलाय. आणि एक घोषांकित क्षेत्रामध्ये आता जर चेंडू पकडला असता तर श्रीकांत निवडुंगे यांच्याकडे स्ट्राईक आली नसती. त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला आणि श्रीकांत निवडुंगे यांच्याकडे स्ट्राईक आले. आणि जर या चेंडूवर षटकार आला ना तर त्या फिल्डरला संध्याकाळी सोय असेल त्याची. 1 to go. पुढे सरसावून चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. अक्षय वेगाने चेंडूवर जातील. शेवटच्या चेंडूवर येईल सिंगल. श्रीकांत निवडुंगे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. टीमची धावसंख्या
3 पंचम अखेर बिनगडी बाद 40. वैयक्तिक फलंदाजी करत असताना श्रीकांत निवडुंगे या मॅचमध्ये 36 धावा. पहिला अर्धशतक येईल का मायादेवी चषक 2025 हे पाहिजे. अंतिम षटक रोहन बोत्रे. आज ज्या प्रकारे वेळेवर सामने चालू आहेत ना मजा आली हर्षल. असं पाहिजे सगळ्या वेळेत कार्यक्रम संपला पाहिजे. पहिला चेंडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फटका खेळण्यायोगी 1 धाव प्राप्त होईल. फटका चांगला होता श्रीकांत निवडुंगे यांचा परंतु दिशा फाईन लेगला आहे. रोहन बोत्रे एक यंगस्टर खेळाडू, वय जरूर कमी आहे परंतु संघाने तुम्हाला विश्वास दाखवलाय तुमच्यावर ना तर तो खेळ करावा लागतो. रोहन बोत्रे समोर श्रीकांत निवडुंगे वैयक्तिक नाबाद 37. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसला. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि गोशांकी क्षेत्रामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. S1D त्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय. कलावती किचन आणि इंटेरियर प्रस्तुत मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड आयोजित मायादेवी चषक 2025. अजून 12 हव्यात 50 साठी. पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॅचची संधी. कॅच इज द कॉल. चांगला झेल टिपलाय आणि वैयक्तिक 38 धावांची धुव्वाधार विध्वंस खेळ करून श्रीकांत निवडुंगे झेलबाद. पहिले यश प्राप्त करून दिले गोलंदाज रोहन बोत्रे यांनी. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 सूरज चाळके या खेळाडूने देखील प्रभावित केले आहे. 5ची स्पर्धा 42. 42 झाल्यात आणि अजून 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. 50च्या आतमध्ये रोखावं लागेल. 2 मोठे फटके जर आले सूरजच्या बॅटमधून तर 50 होऊ शकतात आणि 50 म्हणजे एक फायटिंग टोटल. 42 धावा धाव फलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न चांगला केला. फटका चांगला खेळण्याचा मानस होता परंतु हा वेगवान चेंडू. कमबॅक केले प्रशांत रोहन बोत्रे यांनी. अप्रतिम गोलंदाजी. अद्याप एक विकेट प्राप्त केले या खेळाडूने आणि धावसंख्या मात्र रोखली आहे 42. रन्स ऑन बोर्ड. 1 to go. पहिल्या डावाचा अखेरचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला आहे. मिड विकेट. 1 धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न होतोय. फेकी दूर केले आणि 2 धावा प्राप्त करण्याचा मानस आहे. त्यात मिळेल यश. टीम कल्पतरू चाळकेवाडी टीमची प्रथमता फलंदाजी करत असताना धावसंख्या धाव फलकावर 44 आणि गुलमोहर क्रिकेट क्लब बोतेवाडी 45 रन्स टू विन. चला टॉससाठी या. जय हनुमान साबेवाडी. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. यस राजेश सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला जय हनुमान साबेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान साबळेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्याची नाणेफेक अर्थातच माननीय श्री शैलेंद्र शिंदे
यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाईल. जय हनुमान साबळेवाडी वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. तर या ठिकाणी जय हनुमान साबळेवाडी संघ नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पहिल्यांदा. नक्कीच फिल्डिंग करताय. हा सामना 4 षटकांचा म्हणजेच 1 षटक 5 चेंडूंचं असेल. तर याच्यासाठी तुमचं म्हणजे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज असेल? नाही, अतुल आहे, किरण आहे, योगेश आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. आणि या आमच्या आयोजनाबद्दल 2 शब्द सांगा. नाही, आयोजन तर एक नंबरच असतंय आणि कुसरून टीमच एक नंबर आहे. धन्यवाद. वळूया न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. आपण नाणेफेक हारलात, जर नाणेफेक जिंकला असतात तर आपला निर्णय काय असतो? आम्ही पण बॅटिंगच करणार होतो. ओके, म्हणजे तुमचा निर्णय जसा तुम्हाला पाहिजे तसाच मिळाला आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा फलंदाजी करताना साधारणतः तुम्ही 4 षटकांमध्ये किती धावा जमा करण्याचा प्रयत्न कराल? 40+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल तुमचं मत काय असेल? आयोजन हे खूपच सुंदर आहे. कुसरून गावचं कुठेही आयोजन असू द्या, त्यांनी गावी करू द्या किंवा इकडं मुंबईत करू द्या, त्यांचं आयोजन खूप सुंदरच असतं त्यांच्या. आणि प्रत्येक म्हणजे त्यांना त्यांच्या गावचा पण खूप सपोर्ट असतो त्यांना. नक्कीच या ठिकाणी नवे नवे जसे खेळाडू आपण पाहतो त्या सगळ्यांना इथं संधी मिळवून देण्याचं काम आमच्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे केलं जातं. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. आणि त्याचप्रमाणे मान्यवरांचे सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. तर जय हनुमान साबळेवाडी संघ वर्सेस न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या 2 संघादरम्यान साबळेवाडी संघ नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. वळूया लहू सर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद. राजेश सरांचा आपण आवाज ऐकला, धन्यवाद. टॉस जिंकलाच जय हनुमान साबळेवाडी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अमोल पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक सिंगल प्राप्त होईल. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अमोल चाळके पहिलं षटक घेऊन, अनिकेत वरेकर आणि त्यांच्या साथीला जय बोत्रे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये. एक धाव प्राप्त होईल अनिकेत वरेकर यांना. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल. दोन धाव फलकावर. ज्या प्रकारे या पाठलाग करायचे या मॅचमध्ये 45 धावांचा सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. बॅटची कडा लागली होती, यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव गलीमध्ये मार्गस्थ होईल. यष्टांच्या मागे ज्या प्रकारे चांगलं यष्टीरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बेगेट केलाय. डीपला स्क्वेअर लेग, झेलची संधी असेल. वॉट कॅच, अप्रतिम, अफलातून. सूरज साळके यांनी टीपलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. अशा प्रकारचे झेल तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतात. आणि अनिकेत वरेकर झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अविस्मरणीय झेल टिपलाय, असाधारण झेल, आउटस्टँडिंग कॅच ऑफ द डे. ज्या प्रकारे अनिकेत वरेकर बाद झाल्यानंतर मिस्टर PTPL प्रशांत बोत्रे मैदानामध्ये दाखल झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 3. कोण होईल या माळ्यादेवी चषकाचा चॅम्पियन? मालिकावीराचा DJ साऊंड कोणाच्या घरी जाईल? चार धावा. येस, आबा पण सांगतात की 4 झाल्यात. आबांचं लक्ष बरोबर असतं सगळीकडे. जय बोत्रे ऑन स्ट्राईक.
बुंदा टाकण्याचा प्रयत्न सूरज चव्हाण यांचा, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. सूरज चाळके आले तर +1. येस, 2 धावा. यासाठी या दुपारी जास्त जेवण करू नका असं म्हटलं जातं, पण कधी पण दुपारी कमी जेवण द्या. आमचे कुणाल शेठ महात्रे. जय बोत्रे ऑन स्ट्राईक. हा देखील यॉर्करचा प्रयत्न, खराब दिशा, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. आणि कशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करून चालणार नाहीये. सूरज चाळके, वेग आहे परंतु वेगाबरोबर दिशा महत्वाची आहे. हाफ टॅकर चेंडू पंच केलाय, चेंडू हवेत, श्रीकांत निवडुंगे चेंडू खाली. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन कल्पतरू साळकेवाडी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज. जय बोत्रे हॅज टू डिपार्ट्स. फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, श्रीकांत निवडुंगे एक महत्वाचे खेळाडू टीम कल्पतरू साळकेवाडीचे. 2 धक्के दिलेत. नवीन बॅटर अक्षय बोत्रे इन ॲट नंबर 4. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल आता, कारण हे सांगतात श्रीकांत निवडुंगे क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं जात आहे आणि ज्या वेळेला गडी बाद होतात ना तो दबाव वाढतो आणि इथून दबाव झुगारून खेळ करावा लागेल. 7-2. 45 रन्स टू विन. ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली आहे. डीपला मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर, वेद, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. टीम कल्पतरू साळकेवाडीचा विचार केल्यानंतर क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं राहिलं आहे, कारण एक चांगलं टीम युनिट तयार केलं आहे आबानी. एक अनुभवी खेळाडू आहेत आबा. टीमला कसं एकत्र ठेवावं, टीम बॉन्डिंग कशी असावी, परंतु या फलंदाजावर नजर असेल प्रशांत बोत्रे. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय, 1 धाव प्राप्त होईल. प्रशांत बोत्रे यांचं खातं उघडलं जात आहे. हे मैदान, ही खेळपट्टी आणि प्रशांत बोत्रे यांचं एक वेगळं नातं आहे. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 9 धावा. टू टू गो. खराब दिशा, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. व्हाईट बॉल. या षटकामध्ये सूरज चाळके यांनी 3 अवांतर चेंडू हाताळलेत आणि कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते ही टीम कल्पतरू चाळकेवाडीसाठी. परंतु पहा, जसा अवांतर चेंडू आला, आबा गेले त्यांच्याजवळ, सांगितलं तू चांगली गोलंदाजी करू शकतो. हा विश्वास देता यायला पाहिजे हर्षल, कारण एखादा खेळाडू खराब खेळ जाणून बुजून करत नसतो, तर होतात चुका. तुम्हाला बॅकअप करता यायला पाहिजे आपल्या खेळाडूंना, आणि ते सिनियर खेळाडू करतात, नेहमी करतात. पायावर टाकलेला चेंडू अनोख्या पद्धतीने फ्लिक केलाय, फाईन लेगला. आता चेंडू हा झाडातून शोधून आणावा लागेल. झाडा लागल्यानंतर आलाय. 1 धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. नेल्सन नंबर 11ला 2. 1 टू गो. अजून 34 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर सरळ बॅटने वेद आहे, प्रयत्न करत होते, परंतु डोक्यावरून त्यांच्या चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा पार. मायादेवी चषक उत्तुंग षटकार. या षटकाराने षटकाची होते सांगता 17ला 2. टीम गुलमोहर बोत्रेवाडी. पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि ज्या प्रकारे या टायमिंगसाठी ओळखले जातात प्रशांत बोत्रे. 17 रन्स ऑन बोर्ड 10 चेंडूमध्ये. आता विजयासाठी गुलमोहर बोत्रेवाडीला करायचे आहेत 28. 10 मध्ये 28. एका षटकाराने पहा समीकरण लगेच बदललं. वेद चव्हाण यांचा पहिला चेंडू फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला. प्रयत्न चांगला केला परंतु अपयश येईल.
वेद चव्हाण यांच्या पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त होत आहेत. येस, बॅटिंग करणारी टीम, बॅटिंग रिव्ह्यू येस भीमरसाठी पाहायचं आहे. आणि आहे आपल्याकडे तर रिव्ह्यू घरी घेऊन जाण्यापेक्षा वापरूया. तपासलं जात आहे कारण येस रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. 9+4 म्हणजे 5 आल्यात आणि फ्रीडचा चेंडू देखील असेल. आता इथून मॅच फिरली जाऊ शकते आणि हेच असतं क्रिकेटमध्ये. आपण यासाठी म्हणतो की तुम्ही एखाद्या षटकामध्ये मॅचमध्ये येता आणि एखाद्या षटकातून मॅचमध्ये जाता. फ्रीडचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न चांगला हाताळलाय वेद चव्हाण यांनी. चांगली गोलंदाजी, ही मात्र खासियत आहे वेद चव्हाण यांची. कारण संघाने आपल्यावर विश्वास दाखवलाय. मी सार्थ ठरवेन चुका होणं अनिवार्य नसतं, चुका होणं स्वाभाविक असतं. चूक झाली परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. समोर बॅटर आहेत अक्षय बोत्रे. बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलाय. एस अफलातून स्ट्रोक. अक्षय बोत्रे यांचा दर्जेदार मायादेवी चषक षटकार. आता मात्र दबावामध्ये असतील वेद चव्हाण. आता या मॅचमध्ये या वेद चव्हाण यांच्यावर आक्रमण करत असताना ज्या प्रकारे टीमची धावसंख्या धावफलकावर 28, 45 करायचा आहे पाठलाग. आता विजयासाठी धावांची गरज आहे 17. 8 चेंडू 17 धावा. इथून मॅच आता टर्न झाली आहे. 8-17. आणि यासाठी कर्णधाराचं का पर्याय खूप महत्त्वाचा असतो. कारण कोणता गोलंदाजाला कधी गोलंदाजी द्यायची, कोणता क्षेत्ररक्षक कुठे उभा करायचा, हे कॅप्टनचं काम. त्यासाठी हुशार कॅप्टन पाहिजे. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. एकच धाव प्राप्त होईल. थर्ड मॅनला चेंडू मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 29. आता गरज आहे विजयासाठी 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. 7 मध्ये आता 16 करायचे आहेत. वेद चव्हाण यांना विकेट हवी आहे, एक विकेट घ्यावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये वेद चव्हाण. खराब चेंडू, व्हाईट बॉल. आणि कुठेतरी या खेळाडूचा दबावामध्ये खेळ करणं कुठेतरी आता हे करावं लागेल, झुगारून खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 30, 15ची गरज. हा चांगला चेंडू आहे. अपील केले. अपीलमध्ये उत्साह. पंचांना स्वारस्य नाहीये. डॉट बॉल. हे चेंडू हाताळायचे आहेत. शॉर्ट आर्म जॅक डीपला मिड विकेट आहे. त्यांना एक धाव प्राप्त करण्याचा मानस देखील नव्हता, परंतु पहा ही चुका, या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. जिथे एकही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता तिथे धावा प्राप्त झाल्या 4. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 34. 5 चेंडू 11ची गरज. पाच चेंडू 11ची गरज. मॅच ऑन. 5-11. एक शेवटच्या चेंडूवर केलेली चुकी तुम्हाला या मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. आता ते 5-15चा सामना असता कदाचित. पाच चेंडू 15ची गरज. सतीश चाळके षटक क्रमांक अंतिम षटकासाठी आलेत. 4थं षटक. 5-11. 5 चेंडू 11ची गरज आहे. सतीश चाळके अंतिम स्लॉग षटकासाठी आलेत.
पहिला चेंडू भीमर आहे का? येस इट इज. आणि भीमरला फेकून दिल्या. 7 धावा प्राप्त होतील पहिल्या चेंडूवर. जणू काही कल्पतरू चाळकेवाडीचे गोलंदाज सांगतायत आम्हाला लवकर घरी जायचंय. 5 चेंडूमध्ये आता 4ची गरज. पाच चेंडू 4ची गरज. फ्रीटचा चेंडू. सामना फिनिश करण्याच्या मार्गस्थ आहेत आणि ते सामना जिंकलाय प्रशांत बोत्रे यांनी. खराब गोलंदाजी टीम कल्पतरू साळकेवाडी. आणि या चुका तुम्हाला सध्याच्या क्रिकेटमध्ये चालत नाहीत, कारण हे पाटण तालुक्याचं क्रिकेट आता जेवढं समजतं तेवढं सोपं राहिलं नाहीये. प्रत्येक संघ चांगला खेळ करतो आणि प्रत्येक संघ मात्र वरचढ आहे एकापेक्षा. अभिनंदन टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. वेल प्लेड. काय खेळ राहिला. अक्षय बोत्रे, प्रशांत बोत्रे यांची जी बॅटिंग